साहेबांनी एक सेकंड पण घेतला नाही होता. प्रशासन टाकून त्यांच्या माहितीसाठी कसं माहिती दिली होता. मला आश्चर्य या गोष्टीचं वरिष्ठ पातळीवर सांगितलं पोस्टला बसतो. वरिष्ठ पातळीवर बोलतात प्रशासनाने जात नव्हे. आयुक्तांनी 2 मिनिटात घोषणा केली, 1 सेकंदात घोषणा केला आणि प्रशासनाची लोक माझ्यासोबत पाठवलं पण असेल आशंकडे बुकड जात आहे. मात्र MCA देखील या ठिकाणी आल्यामुळे क्रिकेट प्रेमी यांनी नाराजी व्यक्त केली. विधाता भूखंड बोलावा हीच त्यांची मागणी होती. खरं म्हणजे मला MCAचं आश्चर्य वाटतं. मी त्यांचे प्रमुख मुख्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोललो होतो अनौपचारिकता. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की साहेब आम्ही सांगू शकत नाही. त्यांनी मोठे साहेबांच्या नावाचा वापर करून फक्त हट्ट धरलाय ते तुम्ही आमच्याकडे करा आणि MCA 50 कोटी रुपये टाकणारे त्यांची इच्छा ठाणे किंवा कळवायला होती. आमची मागणी आमची त्यांच्याकडे एवढीच मागणी होती. मी त्यांच्याशी संवाद साधला होता की तुम्हाला मुंबईत करायचं त्याचा हट्ट आहे तर दुसरं कुठे ठिकाणी करा. पण नाही, पोरांना नाही ग्राउंड द्यायचं. कारण तो ग्राउंड जे MCAला देण्यात आलेला आहे, MCAच्या महापालिकेत पत्र इन्वर्ड होण्याच्या आधी, विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधी 13 ऑक्टोबर 2024ला शासनाने टोकन 50 लाख रुपये महापालिकेला पाठवले होते की मैदानचं काम चालू करा म्हणून. फक्त हे क्रेडिट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नजीब मुल्ला त्याच्या सहकाऱ्यांना जाणार म्हणून MCA आणून बसला आणि या पोरांना नाहक त्रास झाला त्याचा. नजीबबाई, पाहायला गेलं तर कुठेतरी घाट घातल्यानंतर असं आता क्रिकेट प्रेमी म्हणतात MCA आणून या ठिकाणी नुकसान केलं जातं क्रिकेट आहेत. बघा, MCA सर्वांना पाहिजे. MCA म्हणजे भारतातली क्रिकेट, मुंबईतली क्रिकेट गव्हर्निंग बॉडी आहे. पण MCA एक NGO ट्रस्ट आहे. ट्रस्ट तो सेमी गव्हर्नमेंट नाही आहे आणि त्याला कमी दरात नाममात्रमध्ये दिलेला आहे. एवढी लाडका का? आम्ही शासनाला जाब विचारणार आहे त्याच्या बाबतीत. दुसरं, MCA यावं पण पहिले प्राथमिक जबाबदारी काय? कॉलेज पाहिजे. पण 1ली ते 10वी शाळा असेल तर कॉलेजची मागणी येणार ना. इथे ग्राउंडच नाही आहे ते MCA येऊन करणार काय? डायरेक्ट पोरगा तर सचिन तेंडुलकर ग्राउंडवर जाणार नाही. लहानपणापासून खेळायला भेटला, कोण बॉलर आहे, कोण बॅट्समॅन आहे, कोण चांगला विकेट किपर आहे हे माहिती कधी पडेल? प्रत्येक जणांनी, प्रत्येक क्रिकेटरने कधी ना कधी टेनिस क्रिकेट खेळलं आहे. मात्र आवडायचं म्हणणं आहे की मुंबई गाठायला लागते, दादर गाठायला लागते, त्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी मला बुमराह करा. मला एकच सांगा, 50 पोरांना प्रथम जबाबदारी आहे का 5000 पोरांची जबाबदारी आहे? आमदार कशाची जबाबदारी घेतो? आमदारांना हे 5000 50,000 तरुण पोराची नैतिक जबाबदारी आहे. 50 श्रीमंत पोरं खेळायला जातील ना बॅग उचलून, त्यांची जबाबदारी दुय्यम है, सेकेंडरी है। प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी इनको खेल का मैदान देने को 50,000 नौजवानों को जो तुमने दिए नहीं, और इनका हक छीने, मगर वो अभी तक छीना नहीं गया है। इंशाल्लाह वो लड़ाई हम लड़ेंगे। अभी तक मैंने लेटर दे रहा हूँ और वो लड़ाई हम पूरी ताकत से वो भी लड़ेंगे, और एमसीए का वो मैदान लेना है तो दूसरी जगह जाए, वो मैदान भी हमारे को नौजवानों को देना है। मात्र कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मैदानावर घेऊन या ठिकाणी वादविवाद सुरुवात झालेला पाहिजे। असं नजीब मुल्ला यांना मुंबईमध्ये नाकारलं होतं। तेच नजीब मुल्ला अनेक वेळा आता मुंबईमध्ये येऊन लोकांचे प्रश्न घ्यायचे सोडवण्यासाठी निवडणुका बघता या येणाऱ्या आगामी काळात आता मुलांसाठी बघा, मी मुंब्राला निवडणूक लढायला माझी नैतिक जबाबदारी म्हणून आलो होतो। ये मेरे कौम के लोग हैं,
ये हिंदू भाई हमारे आहे, यांचं काम होत नव्हता, प्रश्नांचा ढिगार होता, जसा कचऱ्याचा ढीग दिसतो ना रात्री तिथे. माझी नैतिक जबाबदारी होती म्हणून मी यांच्या समोर आलो. त्यांनी नाकारला म्हणून मी काम करायला सोडणार तशी आमची मानसिकता नाहीये. जो फक्त मतं घेण्यासाठी काही लोकांचा, दाढी टोपीवाल्यांचा फायदा घ्यायचा, नारे तकबीरचा फायदा घ्यायचा, आम्ही BJP वाले म्हणायचं आणि निवडून गेला, त्याला नैतिक जबाबदारी नव्हती. ही आमची प्रथम जबाबदारी. आणि क्रिकेट तुम्हाला माहिती मला आवडतं आहे, कुठला पण खेळाडू. आज भाषण तुम्ही करतात का मुंब्राला ड्रग्स फ्री करायचं असेल तर यांचा माइंड डायव्हर्ट करण्यासाठी खेळाचं मैदान पाहिजे. खेळाचं मैदान तर बळकवण्याच्या मार्गावर. मला आज जितेंद्र आव्हाड साहेबांना प्रश्न विचारायचे आहे. रोज सकाळ झाल्यानंतर तुम्ही ट्विट करतात, मोठ्या मोठ्या जमिनीचे भ्रष्टाचार, कोणाचे मर्डराचे आरोप, कोणाचे काय, कुठला नेता काय चुकला, कोण काय, एवढे ट्विट करतात. मग जे RGचं ग्राउंड, जे स्वतः जितेंद्र आव्हाडांनी ताला तोडून, नारियल फोडून या पोरांना सांगितलं होतं हे खेळ का मैदान तुम्हारा, जे महिनाभरात बंद झाला, त्या RGचं ग्राउंड या ड्राफ्ट DP मध्ये RG होता. ड्राफ्ट DP मध्ये RG होता. पण जेव्हा कोरेजंडम काढतो ना 37-1 होतं, तेव्हा तो RGचा R करून टाकला. तर मग आव्हाड साहेबांनी ट्विट का नाही केलं? मग आव्हाड साहेब गप्प का बसले? कारण त्यांचे हात, पैर, दिल, दिमाग त्या मित्तल लेआउटचे सर्व बिल्डरच्या खाली दबलेले आहेत. आम्ही बिल्डरांचा खात नाही आणि आम्हाला त्यांची गरज पण नाही. त्यांनी त्यांचा धंदा करावा, पण नागरिकांचा हक्क मारत असेल तर आम्ही तुमच्या विरुद्ध पण येणार. उपोषण सुरू झालं, मैदान कधीपर्यंत त्यांच्या ताब्यात मिळणार, खेळून आणि या मैदानाला येणाऱ्या काळात काय नाव असणार आहे? बघा, मैदानाचं नाव काय पाहिजे हे खेळाडू ठरवतील. मैदान कधीपर्यंत होणार ती जबाबदारी माझी आहे. काम खूप आहे. आज इथून गेल्यानंतर उद्याच्या दिवशी आम्ही महापालिकेत ताबडतोब फाईल तयार करून त्याची आर्थिक मंजुरी घेणार. तोपर्यंत लेवलिंगलाच आम्हाला 4-5 दिवस जातील. आमचा प्रयत्न आहे की 8 दिवसात आम्ही त्याची मंजुरी घेतो. 8 दिवसात आणि आयुक्ताची मंजुरी घेतो. तोपर्यंत लेवलिंग, माती, घास काढणं, कचरा काढणं. कारण आम्ही बघितलं त्या मैदानाला जो कचऱ्याचा प्लांट आहे ते लोक पण डेब्रिस काढतात. मी इमिजिएटली इथून राणी शिंदेना सांगणार आहे ते टाकायचं बंद करा. आणि या लोकांना पण जबाबदारी देणार की तुम्ही पण दक्ष नागरिक म्हणून आपकी आंखें खुली रखिए और देखिए वो बाहेर कचरा ना डाले और वो कचऱ्याचा प्लांट पण हलवणार. बहुतेक मला 15 ते महिनाभर लाईट पण पूर्ण चकाचक व्हायला महिनाभर जाईल. बघा, याच्यात मला मैदान बघितल्यानंतर माझी एक संकल्पना आहे. पहिले मैदान माती भरणार, आम्ही पूर्ण लेवल करणार. मग काही बसायचे शेड, जसे प्लेयर्स बॉक्स असतात. मग काही उजेड लाईट्स, फ्लडलिट लाईट्स. आमच्याकडे आता लाईट्सचं टेंडर आहे. मी कदाचित हॅलोजन लावायला ताबडतोब सांगून टाकेल 10-20 हॅलोजन. आम्ही 1.5 कोटी रुपये अजितदादांकडून, शिंदे साहेबांकडून आणलं होतं. तो टेंडर झालेला आहे. ते पूर्ण प्रभाग समितीसाठी आहे. हॅलोजन लावणार का रात्री थोडासा उजेड असायला पाहिजे. बसण्याची शेड, माती, पिण्याची पानपोई एक 4-5 लावायला लागेल. मैदान मोठं आहे. पानपोई आणि नंतर प्लेयर लोकांशी बसून नक्की त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे ते ठरवू. त्याला कंपाऊंड वॉल टाकणार, ग्रिल, म्हणजे कोणी पण येऊन गाडी डेब्रिस टाकू नये, कचरा टाकू नये. वो पूछ रहे हैं उपवास छोड़ रहे हो क्या? ऐसा है ऐसा है कि हमारे गिर गया था चक्कर खा गया. ग्राउंड हमको मिलना चाहिए. ठीक है, अभी नजीब भाई ने पिक्चर जताया है और TMC अधिकारियों को भी लाए तो उन्होंने भी काम चालू है और हमको ग्राउंड मिल रहा है तो हम लोग क्यों नहीं उपस्थित हो. बस ये हमारी रिक्वेस्ट है नजीब भाई से. किसका है ये? भाई किसका है? हमारा नजीब भाई, एक मिनट भाई, हमारा नजीब भाई को थैंक यू है बहुत बहुत. और एक रिक्वेस्ट है कि जैसे ही वो ग्राउंड का काम चल रहा है, जैसे ही हो जाएगा तो वहाँ पे एक बोर्ड भी लगा दो भाई, कि ताकि हम भी लड़े
ये टीएमसी ये हमारा खेलने का मैदान है। हमारे साथ ऐसे हो रहा है जहाँ भी हम जमीन दिखाते हैं वो जमीन देखो वो जमीन ठाणे महानगर पालिका के नाम की है पक्का। टीएमसी सुनो टीएमसी बोर्ड लगाएगी बस। हाँ, ये हमको चाहिए। वो तो है ही, वो तो लड़ाई लड़ रहे हो तो ऐसा है का आज मुमरा की मैं हिंदी में कहूंगा आपकी इजाजत से। मेरे को आपके जरिए मुमरा की आवाम को कहना है कि ये नजीब मुल्ला के साथी को, राजन दादा को, हमको बीजेपी का साथी कहा। ग्राउंड तो खाया मुमरा की आवाम का, बट वहां कुर्सी पे बैठने के लिए बीजेपी का साथ लिया तो उनको चला। अब बीजेपी का साथ लिया तो उनको चला, मगर एक मोमिन नेता बनता है, आमदार बनता है, नेता बनता है अपने कौम का, तो वो नहीं चलेगा। बट उनको जरूरत रहेगी तो वो किसके भी दरवाजे पे जाके मदद ले सकते हैं। हाँ, कभी अविनाश यादव के साथ जाके बैठेंगे, कभी बीजेपी का साथ लेकर जीतेंगे। मुमरा की आवाम से मैं दरखास्त करूंगा कि आप वो गली में आए उनके वीडियो वाले के साथ, तो ये आवाज उनको रोक के पूछो, उनकी डुप्लीकेट पॉलिसी निकालो, मेरी दरखास्त है। अभी पानी तो पिलाओ भाई को। और तो मैं टेस्ट कर रहा था, अच्छा है क्या पहले वो लोग चेक करा रही थी, मैंने तबीयत खराब है, मैं ग्लूकोज लगाया था सुबह। अरे और एक क्या हो रहा है क्या? अच्छा और है क्या बेटा? तुम आ जाओ राजन दादा आता भाई, मेरा भाई का तेरे तो कमजोर पड़ूंगा। एक और है ए शंभू शंभू अभी सब चलेंगे साहिल पे, खाना बोल सब चल 50-100 जन सब खाना खाएंगे साथ में। मेरे को भी भूख लगी है, बोला था। खाली एक भाई 2 मिनट हाँ, पहले भैया, आपसे बात हो। आप लोग पहुंचिए साइड पर, हम लोग खाना खा के। डॉक्टर मुमताज साहब के भाई का इंतकाल हो गया, 2 बजे मट्टी है। कितने बजे?